मनीष ब्लॉग कोकणावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपला मित्र भेटला आहे स्वप्नेश। तर आपण चाललो थोडं आता बाहेर फिरण्यासाठी। आपण मुंबईमध्ये आहोत। तर तुम्हाला दाखवतो इकडूनचा नजारा बघू शकता बीच। या बीच संदर्भात पण तुम्हाला माहिती देतोच मी। बघू शकता ऊन तर खूपच आहे। तर बघू शकता मित्रांनो आपण आलो बीचला। आणि हा बीच मित्रांनो तुम्हाला जर ह्या बीचवर यायचं असेल तर हा खूप नावाजलेला बीच आहे मित्रांनो। नजारा बघू शकता। तर मित्रांनो इथं समोर ना पाण्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे। तिथे तुम्हाला दाखवतोच। आणि ते गणपतीचं मंदिर असं आहे की खूप नावाजलेलं आहे असं की तिथं कुठल्या गोष्टी जर तुम्हाला मिळत नसतील किंवा काय प्रॉब्लेम असतील आणि जर तुम्ही मन्नत वगैरे जर का केल्यात, कुठल्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे मागितल्यात वगैरे त्या देखील तिथे पुरे होतात। असं नवस वगैरे बोला तर तिथे पुरे होतात। ते तुम्हाला दाखवतो। खूप पर्यटक वगैरे ते येत असतात। आणि इथे येण्यासाठी जर कोणाला यायचं असेल तर मित्रांनो हा एरिया बँड्रा वेस्ट पडतो। तर बँड्रा स्टेशनवरनं तुम्ही शेअरिंग रिक्षाने देखील येऊ शकता। 15 रुपये पर सीट आहे। किंवा स्वतंत्र तुम्ही रिक्षाने पण येऊ शकता। भारी 90 ते 80 रुपये होऊन जातं बिल। आणि हे जे बसण्यासाठी मित्रांनो ते तुम्हाला दाखवतं। इथे तुम्ही चेस खेळू शकता, बुद्धिबळ आपण ज्याला बोलतो ते इथे खेळण्यासाठी बनवलेलं आहे। म्हणजे असं खूप बघू शकता। इथे देखील तुम्ही चेस वगैरे खेळू शकता। आणि आपला हा मेन रोड आहे। हा सरळ गेला इकडे तो मित्रांनो खारला गेलाय। आणि ह्या साईडनी सरळ गेलाय तो बँड्राकडे गेलाय आपला। आणि ते पुढे देखील तुम्ही बोलत मित्रांनो तर दाखवतो पुढे। तर आपण आता गणपतीकडे तुम्हाला मित्रांनो बोलत तिकडे आपण चाललो आहोत। तर तुम्हाला पुढे दाखवतोच। स्ट्रेट गेलाय तो बँड्राकडे गेलाय। आणि हा जो रोड आहे तो हा रोड मित्रांनो बँड्रा काटा रोड म्हणून रोड आहे। जर इकडे यायचं असेल कुणाला आणि हा जे बीच आहे बीच हा प्रसिद्ध बोला तर कपल साठी तर प्रसिद्ध आहे। आणि तुम्हाला गणपतीचं दाखवणारच आहे आपला ते देखील खूप प्रसिद्ध आहे। जर कोणाला जर का इथे यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही बँड्रा स्टेशनला वेस्ट वरून तुम्ही इकडे 220 बस वगैरे येते किंवा रिक्षा वगैरे पण येतात। जास्त काय लांब नाहीये। 90 रुपये जर शेअरिंग आला तर 90 रुपये होऊन जातात। किंवा सीट मागा 15 रुपये आहे आणि रिक्षा असं मीटरने आलं तरी ते 90च्या आसपास होऊन जातं। नजारा बघू शकता। आणि समोर तुम्हाला विमान देखील इकडे तुम्हाला मी बोललोय गणपतीकडे जायचं आपल्याला। आणि गणपती म्हणजे असं नाही मित्रांनो नावाजलेला वगैरे आहे। तर कोणाची काय जर मागायचं असेल कुणाला जर काय मिळत नसेल तर एकदा व्हिजिट द्या मित्रांनो। खूप लोकांना येते, खूप लोकांचे स्वप्न देखील पूर्ण वगैरे झालेले आहेत। एकदा येऊन व्हिजिट द्या। तर नजारा पण बघू शकता। तिकडूनचा पण नजारा आहे। तर आपल्यासोबत आपला मित्र देखील आहे स्वप्नेश। तर आपलं असं सरळ जायचंय। झेंडे वगैरे दिसत आहेत ना तिथे जायचंय मित्रांनो आपल्याला।
इथे बघा पाणी साचलंय, पाण्यामध्ये मासे देखील आहेत बघा फिरताना, तुम्हाला दिसत आहेत की नाही ते मित्रांनो. ब्रिजचं वगैरे ते कोस्टल रोड म्हणून जे आता समुद्रामार्ग आतून जो रोड निघालाय ना, तो हा कोस्टल रोड आहे. त्याचं काम देखील चालू आहे. तो बँड्राच्या पुढून ते आपलं कुलाबा पर्यंत ते काम चालू आहे. आणि इकडे जर फिरायचं बोललं तर हे मित्रांनो कपलसाठी तर खूपच चांगलं आहे. इकडे जास्त तर इथे कपलच असतात. असं काय आहे फालतू गिरी, कॅमेरा सरळ ठेव. आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो. खूप वर्षांनी ते आलो तर बोललो तुम्हाला दाखवावं. चप्पल काढायला तर बघू शकता आपण आलो इथे. तिथला नजारा वगैरे बघू शकता. पकडतो कॅमेरा. बर्ड्स बघू शकता. तर आपण चाललो पाया पडण्यासाठी. तर बघू शकता खूप प्रसिद्ध असं आहे मित्रांनो. दानपेटी देखील आहे आणि तुम्ही एकदा इथे विजिट नक्कीच द्या. जेणेकरून जर कोणाचा काय प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील तर एकदा नक्की विजिट द्या. किती पाणी आलं, किती काही जरी झालं तरी हे जे स्थान आहे ते इथून हलत नाही. अदरवाईज हे सर्व प्लेयर्स वगैरे आहेत ना, ते देखील तुटून जातात. पण हे जे देवाचं जिथं स्थान आहे ते त्याला थोडस पण काय स्क्रॅच किंवा ते जाग्यावर नाही इकडे का तिकडे पण देखील होत नाही. तर एवढं तिथे नावाजलेलं आहे. नजारा वगैरे पण बघू शकता तुम्ही. पण जर तुम्हाला इथलं लोकेशन पाहिजे असेल, जर तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. मी तुम्हाला पूर्ण ऑल डिटेल्स, इथे कसं यायचं, कोणती बस येते, कुठून जवळ पडेल. खार स्टेशनला देखील उतरलं तर खार स्टेशन वेस्ट वाईनही देखील बस जवळ आहे, तिथून देखील तुम्हाला जवळ पडेल. अदरवाईज तुम्ही बँड्राला आलात, बँड्रा वेस्टला देखील जरी आलात तिथूनही तुम्हाला जवळ पडेल. कुठूनही येऊ शकता तुम्ही मित्रांनो. पण नक्की एकदा जे कोणी प्रसंगात असेल त्यांनी नक्की विजिट द्या. आपण इकडे पूर्वी फिशिंग साठी पण यायचो इकडे. मनीष बघू शकता इकडूनचा नजारा. आणि ह्या साईडला जास्त फिल्म इंडस्ट्री म्हणून ओळखला जातं हा एरिया. आणि इकडून तुम्हाला जुहू चौपाटी बोला, सर्व ज्या चौपाटी वगैरे आहेत त्याही देखील इथून जवळ आहेत. आणि आपण पुढे येते जाणार तेही तुम्हाला दाखवतोच मी. बघू शकता. आणि जे रोडचं पण कोस्टल रोडचं काम देखील आहे तेही देखील पूर्णपणे तर होत आलंयच. पुढे जा ना ते. बरोबर. तर बघू शकता आता आपण थोडं पुढे जातो पाण्यामध्ये. तर या दगडांखालून मोठे बोला किंवा खेकडी बोला ती देखील याच्यातनं सापडतात. आम्ही पकडायचो पूर्वी, पण आता कोण जास्त येत नाही. आपण पण इकडे फार कमी येतो.
आणि हा जो समोरचा एरिया आहे मित्रांनो, ते मला बिल्डिंग वगैरे दिसत असतील, ती जुहू चौपाटी आली पुढे. तुम्हाला इथून देखील जवळ पडू शकतं की जुहू चौपाटीला वगैरे जर कोण नवीन असेल त्याला देखील जर जायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही विलेपार्ले बोलावा, सांताक्रूझ, तुम्हाला दोन्ही ठिकाणी तुम्हाला जवळ पडू शकतं. आता ओटी असल्यामुळे पाणी तर जास्त काही भरलेलं नाहीये. इकडे जास्त संध्याकाळचे पर्यटक खूप असतात इथे देवाच्या पाया पडण्यासाठी वगैरे. तुम्ही फॅमिलीला देखील इथे आणू शकता देवाच्या पाया पडण्याकरिता. आणि ह्या साईडला जे तुम्हाला पर्यटक वगैरे दिसत ते जास्त करून तर कपलच असतात इकडे, कारण नजदीक कॉलेज वगैरे असल्यामुळे जास्त प्रमाणात तुम्हाला तेच दिसतील. आणि हा मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. पाणी वगैरे पण खूप आतमध्ये गेले. आता ज्याला संध्याकाळचं पाणी भरतं तर पूर्ण रोडला पाणी लागतं मित्रांनो, एवढं पाणी भरतं. आणि हे जे तुम्ही ठिकाण वगैरे बघताय तिथे शूटिंग वगैरे पण होते. आणि हे तुम्हाला दिसत असेल, हे वाहना धरण्यासाठी यूज केल्या जाते. असं बांधून इथे मध्ये जाळं लावणार आणि ते पाणी भरल्यानंतर ते करतं. ते पाणी ज्यावेळेला उठतं, कमी होतं, त्यानंतर ते सर्व मासे जेवढे असतील तेवढे ते जाऊन जाळ्यामध्ये अडकणार. त्यासाठी यूज केले जाते. बघा काटे वगैरे पण ठेवले तिथे. इकडे मासेमारी पण खूप प्रमाणात केल्या जाते. आणि ह्या साईडला समोर लिलाव देखील होतो. इथे मोठमोठ्या बोटी देखील येतात, तेही तुम्हाला दाखवीनच मी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये. हे जे विमान चाललंय मित्रांनो, ते आता एअरपोर्टला चाललंय, आपलं सांताक्रूझ अंधेरी एअरपोर्ट वगैरे. तुम्हाला एअरपोर्टचा पण व्हिडिओ दाखवीनच मित्रांनो. कंटिन्यू राहा पुढे. जो कॉस्टर रोडचं देखील ते देखील तुम्ही बघू शकता, किती आतून काम चालू आहे. तरी कमीत कमी बोललात ना मित्रांनो, आपल्या मेन रोड पासून 3 किलोमीटर तरी आतूनच चालू आहे. बघू शकता. काम चालू आहे. असं समोर अक्षय कुमार ट्विंकल खन्ना आहे, तुम्हाला माहितच असतं, त्यांचा देखील पुढे बंगला आहे.
तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आपल्याला. या साईडला येत असेल मित्रांनो, जर तुम्हाला बाहेर जर इकडे फिरल्या पाण्यामध्ये जर येत असेल ना, तर काळजीपूर्वक हे बघा कालवे वगैरे देखील आहेत. तर ह्याच्यानं चालताना देखील काळजी घ्या, जेणेकरून पायाला लागू नये. संध्याकाळच्या टायमाला तर खूपच इकडे छान भरलेलं असतं. आता दुपार असल्यामुळे इकडे कोण जास्त प्रमाणात नाही आहे, ऊन पण खूप फार कमी आहे. आहेत तेवढे तर कपलच आहेत. बघू शकता तुम्ही. खूप प्रमाणात कालवे देखील आहेत, बघू शकता बघा. तर ह्या साईडला येत असेल तर मित्रांनो काळजी घ्या. गणपतीचं तुम्ही तर बघितलं, खूप नावाजलेलं असं आहे. तर एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. खूप साऱ्यांचे इथून स्वप्न वगैरे खूप साऱ्यांचे साकार झालेले आहेत. खूप सारे जण इथे आपले नवस घेऊन वगैरे देखील येतात इथे. आणि या बस स्टॉपचं नाव बोलत मित्रांनो तर रेल्वे क्वार्टर देखील बोलू शकता, बसने जर आलात तरी, किंवा खारदांडा देखील बोलू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, इथे कंपाऊंड तुम्हाला दिसत आहे ना, ते डॉग पार्क, डॉग साठी आहे. ते डॉग वगैरे पण घेऊन येऊ शकता तिथे. लहान मुलांचं देखील पण आहे ते, हे बघू शकता इथे पुढे लहान मुलांकरिता पण बनवले, खूप छान. तिथं लहान मुलांना देखील तुम्ही फॅमिली सोबत देखील येऊ शकता. आणि हा जो सरळ रोड गेलाय तो मित्रांनो बँड्राला गेला, बँड्रा स्टेशनला. बघू शकता, बघण्यासारखं तर खूपच आहे मित्रांनो. तर एकदा नक्की व्हिजिट द्या इकडे.
आणि हे जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो, हे रेल्वे क्वार्टर्स आहे. नजदीकचं जर लोकेशन काय बोललात ना तर हे बघू शकता, पाली हिंद रेल्वे क्वार्टर्स, वेस्टर्न रेल्वे. याच्या बाजूलाच आपला काटा रोड म्हणून इथे देखील उतरू शकता तुम्ही. बघू शकता इथे शूटिंग वगैरे पण होते. इथे देखील मित्रांनो तुम्ही एक्सरसाइज साठी पण येऊ शकता. सरळ चाललो जोगस पार्क आहे ते राईट साइडला, हे बघू शकता. हे बघू शकता, इथे बोर्ड पण लिहिलंय जोगस पार्क म्हणून. संध्याकाळी 4 वाजता चालू होईल ते. हा समोर गेट आहे एंट्रीचा.